जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली। सध्याचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले। दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला या संदर्भात विविध चर्चा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर मात्र स्मिता वाघ यांचं नाव समोर आलं आणि हे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण स्मिता वाघ यांच्याशी बातचीत करूया। ताई, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आपल्याला उमेदवारी मिळाली। धन्यवाद धन्यवाद दादा। पहिली प्रतिक्रिया काय आपली की आपल्याला उमेदवारी मिळाली आहे? आमचं देशाचं केंद्रीय नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, जे.पी. नड्डाजी साहेब, अमितभाई शहाजी, आमच्या राज्याचं अष्टपैलू नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब, आमचे संकटमोचक आदरस्थान श्रद्धास्थान सन्माननीय गिरीशभाऊ महाजन, आमचे बंधू मंगेश दादा, किशोरभाऊ काळकर आणि केंद्रातल्या आणि राज्यातल्या सगळ्या नेतृत्वाने माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करते। आणि मला असं वाटतं की आज मला खऱ्या अर्थाने माझ्या नवऱ्याची मला खूप आठवण होती आहे। त्यांनी आजपर्यंत माझ्या खंबीरपणे पाठीशी उभं राहून काय मला पुढं केलं आणि आज ह्या पदापर्यंत मी पोहोचू शकते। खरं म्हणजे आज त्यांची ह्या प्रकाशाने या ठिकाणी आठवण होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।